दिसतोय ना, चला पुढे दिसतोय काय वरून? होय मालिकडे. हा साप विटांमध्येच आतापर्यंत पकडलाय, तर विटांमध्येच भेटतो मित्रांनो. आता या सापाची एक गंमत आहे, तुम्हाला सांगते मी आज काय. हा साप आहे ना, आता बघतोय ना, जो कोणी नवीन सर्पमित्र आहे किंवा जी मुलं ज्यांना अजून सापाबद्दल पूर्ण नॉलेज नाही पण तरी देखील साप पकडतात, त्यांचं या सापामध्ये कन्फ्युजन असं होतं की असं बघितलं ना त्यांना असं वाटतं हा नाग आहे. काय वाटतं हे नाग आहे, पण हे नागासारखाच दिसणारा एक दुसरा साप आहे. पण नाग विषारी आहे, हा बिन विषारी आहे. नाग फाना काढतो, हा फाना नाही काढत, एवढाच फरक आहे. तुम्हाला पण दाखवते मी. त्याचं तोंड कुठं आहे, इथंच तोंड आहे. तर हा साप कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? धूळ नागे. इथंच तोंड आहे, लगेच बोट धरण. चावतो खूप. आणि पळून नको जायला, म्हणजे पळून म्हणजे तसं इथून कुठे जाणार नाही तो, पण प्रॉब्लेम आहे की सगळ्याच विटा काढत बसावं लागेल. हा नागासारखंच आहे का हे गव्हासारखे स्केल दिसते का नाही बघा. नागाच्या अंगावर कसं गव्हासारखे दाणे आहेत असं मी तुम्हाला नेहमी सांगते. बघा सेम गव्हासारखे दाणे ह्या पण सापाच्या अंगावर आहे, आणि रंग पण सेम नागासारखा आहे. पण फरक एवढा आहे की नागाला फण काढता येतो, ह्या सापाला फण नाही काढता येत. हे पुढे टाकलं दादा. दादा एवढी एक लाईन काढा ना, का एवढी एक लाईन काढा ना भैया, ही लाईन निकल जा. निकल रे भैया. काढा काढा. साप नाही काय करणार तुम्हाला, का मी इकडे हे केले साप. तर हे विटांमध्येच जास्त करून बसतात मित्रांनो. एकदा असं झालं तर असंच विटा काढत होता आम्ही, म्हणजे हा साप दिसला आणि ह्या सापाशेजारीच नाग होता. दोन्ही साप समान एकसारखेच. तर हे विटांमध्ये जास्त करून असतातच हे साप. ही कुठली लाईन काढा. विटा किती दिवसापासून आहेत या? वर्ष झालं. बरेच दिवसापासून आहे, म्हणून आज येते तर बाहेर हळूहळू. तुम्ही हाल नका समोरच्या. काढतात तुम्ही, तुम्ही काढ. तुम्हाला नाही, मी तुमच्यासाठी हात आडवा लावलाय. आई शपथ किती मोठी आहे, मोठी आहे. नाग नाही नाही नाग नाही. हा हे बघा आहे की नाही नागाची कॉपी, आणि हिचं नाव आहे धूळ नागिन. कारण नागासारखी दिसते म्हणून, पण ही बिनविषारी मित्रांनो. कधी मध्ये आधी असा ह्या सापाचा मला रेस्क्यू कॉल होत असतो. नाग तर काय रोजच भेटतो मला. अजून पण असू शकतं ना दादा, काळजी घेऊन काम करा या विटांमध्ये. आणि मोठी आहे चांगली, साईज चांगली मोठी आहे. हे बघ मोठी साईज आहे. चाप दिली चपळ असते, 10 मनसार. तोंड बारीक. नाही दादा नाही, ह्या सापाचं नाव धूळ नागिन आहे. नावात नागिन आहे म्हणजे काय नागिन नाहीये, नाव तसं दिलेलं आहे धूळ नागिन. पण विषारी नाही, बिनविषारी आहे. 10 मनसारखी चपळ असते. चपळ तर खूप असते या सापाच्या अंगात. चपळ साप असतो तसं हे पण साप चपळ आहे. पळायला लागला ना साप निघालेला. साप. हे बघा, आता मी मागाशी स्टिकवर पकडली होती कारण चावण्याची थोडी भीती होती. पकडल्या पकडल्या चावतात ते जास्त. आता बघा शांत झाली. आता मला तुम्हाला तोंड दाखवायचं आहे म्हणून आता तुम्ही झूम करून बघू शकता. इथे गोल गोल बुबळे धामण्यासारखं बारीक तोंड आहे सापाचं. पण तोंड खूपच बारीक आहे, पण साप बारीक नाही. साप पाठीमागं मोठा आहे, खालून थोडासा पांढरा आहे. आणि ज्यावेळेस या सापाचं छोटंसं पिल्लू जन्म घेतं त्यावेळेस त्याच्या अंगावर पांढऱ्या रेषा पण असतात. जसा मोठा झाला की मग त्या रेषा नष्ट होतात. असा हा बिनविषारी प्रजातीचा आपल्या भागातील धूळ नागिन हा साप आहे मित्रांनो. हा चला पॅक करते आता.
हा स्वाप कधीतरी मला रेस्क्यू होत असतो, जास्त प्रमाण नाही पण माझ्या भागामध्ये भेटतो. जीभ कशी बाहेर काढतो बघा. चावत वगैरे काय नाही ना? चावते, लय चावतो? जोरात चावते. चावतो हो, चांगली जोरात चावते. हे विटांमध्ये काय करतात ते पाली बिली खातात, सरडे विटांमध्ये लपलेले असतात ना, सरडे पाली ते खाते. तेव्हा हे सेम नागासारखी शिपटी. आम्ही शेपटावरूनच ओळखले, आका नव्हता पाहिला आम्ही. हा, नागाची. कशी मऊ आहे की नाही? मऊ आहे एकदम. तुम्ही चांगलं लक्ष ठेवलं होतं म्हणून भाई. हो, हे वीट काढायला यांनी काढले. वीट काढायचं ते नेमकं ते सापटे नशीब त्याला चावलं नाही. त्याने चावले बघितलं असते तरी काय प्रॉब्लेम नव्हता, पण शक्यतो साप कधीच आहे ना असा लगेच धरत नाही. दाखल लागलं. सापाला आपण असं पकडलं, त्याला धक्का लागला, मारलं, त्याला त्रास झाला, जाणवलं, मग तसं नाही चावत. आपण आता विटेचा त्याला दाखव, विटा काढताना विटेचा दाखल आणणार होता. विटाचा धक्का लागला मग तो काय निवांत बसला होता. त्याला कळलं बाबा आपल्याला धक्का लागला, म्हणजे आपल्या आजूबाजूला काहीतरी हालचाल चालू आहे. त्याने आधी बघितलं धोका आहे का नाही त्याला, तो वीट काढून लांब सरकला. त्याने अजून जर छेडला असता तर मग एक तर पहिला प्रयत्न तो पळण्याचाच करतो, नाही त्याच्याकडे पळायला विलच की मग चावतो. चला